नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज करंट अफेअरमध्ये आपण एक नवीन टॉपिक घेणार आहोत जो अगोदरचाच एक भाग आहे। जो भाग मी तुम्हाला पेट्रोलियमबद्दल सांगितलं होतं, क्रूड ऑइलबद्दल सांगितलं होतं। ते क्रूड ऑइल उत्पादनात कमी जास्त घट झाली की जसा पेट्रोल कसं वाढतं, डिझेल कसं वाढतं याबद्दल आपण सांगितलं होतं पहिल्या भागामध्ये। आता नेमके पेट्रोलचे दर किती, त्यावर लागणारे टॅक्सेस किती ही आकडेवारी आपण थोडक्यात समजून घेऊ। ती आकडेवारी फार समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण सरकारचं मत काय आहे हे मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं की सरकार म्हणतं की क्रूड ऑइलचं उत्पादन कोरोनाच्या कालावधीमध्ये कमी झालं म्हणून पुरवठा कमी झाला आणि इकडे किमती वाढल्यात असं सरकारचं म्हणणं आहे। दुसरं पण एक म्हणणं आहे की हवामानामध्ये झालेला बदल यामुळे पेट्रोल वाढ झालेली आहे असंही सरकारचं म्हणणं आहे। हे सरकारचं म्हणणं झालं, पण आपल्याला शोधायचं आहे नेमकी पेट्रोलची दर लिटर मागे किंमत किती असते, त्यावर केंद्र किती टॅक्स लावतो आणि राज्य किती टॅक्स लावतो आणि मूळ किंमत किती, काय बदल झाला ही आकडेवारी आपल्याला समजून घ्यायची आहे। फार महत्त्वाचं आहे, थोडं लक्ष द्यायचं बरोबर। सध्या किमती 100च्या वर गेलेल्या आहेत। काही काही ठिकाणी तर असं म्हटलं जातं की 100 रुपये लिटर जर पेट्रोल होत असेल मग शेतकऱ्याच्या दुधाला म्हणजे शेतकरी जे उत्पादन करते दुधाचं त्या दुधालाही 100 रुपये भाव मिळावा असंही मागणी उठते बरोबर आहे। त्यांच्या दृष्टीने ते बरोबर असतील, पण काही लोक असे म्हणतील की सगळ्याच जीवनावश्यक वस्तूच्या किमती जर वाढल्या तर मग जगायचं कसं। तर नेमक्या पेट्रोलच्या किमती किती असतात आणि ते आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत इतकी का होते हे आपल्याला आकडेवारीवरून आपल्याला कळेल। म्हणजेच सरकार काय म्हणतं ते पण कळेल आणि खरं काय आहे आणि खोटं काय आहे ते पण आपल्याला आज कळेल बरोबर आहे। हा माझा छोटासा परिचय, ठीक आहे। तर आजचा मुद्दा काय आहे, भारतात पेट्रोल सर्वाधिक महाग हे वाक्य नाही आहे, याचे पुरावे आहेत जे मी तुम्हाला सांगेल की भारत असा देश आहे की ज्या देशामध्ये सर्वाधिक जास्त किंमत झालेली आहे पेट्रोलची। पेट्रोल आजच नाही वाढलं, याच्या अगोदरही वाढलं होतं, पण इतके किमती 100च्या वर गेलेला आहे। 15 दिवसा अगोदर ते पेट्रोल 96-97 रुपये लिटर होतं, ते आताच काही दिवसा अगोदर पैशाने पेट्रोल वाढत होतो, या 15 दिवसामध्ये रुपयाने पेट्रोल वाढलं, 100च्या वर ते पेट्रोल गेलं। असं काय झालं की पेट्रोल वाढलं आणि सरकारचं म्हणणं आहे की यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही असंही धर्मेंद्र प्रधान केव्हा केव्हा म्हणतात बरोबर, जे पेट्रोलियम मंत्री आहेत। आता याला काय उपाय आहे हे भविष्यामध्ये आपल्याला माहीत पडेल, पण सध्या स्थितीत ती पेट्रोल का महाग झालं ती आकडेवारी आपल्याला माहीत पाहिजे। तर भारत हा जगातील सर्वाधिक पेट्रोल किमतीचा देश आहे, त्याचे पुरावे आहेत जे पुढे मी तुम्हाला सांगेल। तर पहा, भारत देशाचे पेट्रोल दर, शेजारील देशाचे पेट्रोल दर, तर साधारण जास्त दूर आपल्याला जायचं नाही आहे आशिया खंडाच्या बाहेर, युरोप, अंटार्क्टिका वगैरेमध्ये तिकडच्या देशाचं पेट्रोल काय। तर अशी पण एक न्यूज आहे की इथलेच आपल्या भारतामधलेच काही डीलर इतर देशाकडून पण पेट्रोल आयात करण्याचा प्रयत्न सुरू आहे। भूतान वगैरे वगैरे जे बांगलादेश आहे, श्रीलंका आपल्यासोबत चांगले संबंध आहे, या देशामधूनही पेट्रोल आयात करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे। तर शेजारील देशाचे पेट्रोल दर काय आहे आणि भारताचा दर जास्त आहे, मी जे बोललो ते वाक्य बरोबर आहे की चुकीचं आहे ते आपल्याला पाहायचं आहे, ठीक आहे। जास्त दूरचे नाही, जवळचे वाक्य आहे, देश आहेत। पहिला आहे नेपाळ, हा नेपाळचा नकाशा आहे, ध्वज आहे। नेपाळमध्ये मी फक्त पेट्रोलचं सांगतोय, डिझेलचं पण आहे बरोबर आहे, पण सध्या आपल्याला पेट्रोल पाहायचं आहे। म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की जर पेट्रोलचे भाव या देशामध्ये इतके असतील तर याच्यापेक्षा जास्त तर नसतील डिझेलचे भाव, लक्षात आलं। नेपाळमध्ये जे पेट्रोल आहे दर लिटर 68 रुपये 97 पैसे, साधारणतः 69 म्हणा बरोबर आहे, पण भारतापेक्षा कमी आहे। श्रीलंकेमध्ये 60 रुपये 26, हे श्रीलंकेचा हा ध्वज आहे। श्रीलंकेसोबत एक जो करार झाला की जास्तीत जास्त रक्षा समझोता जे झालेला आहे तो श्रीलंकेसोबत झालेला आहे, म्हणजे सर्वात मोठा रक्षा भागीदार जो भारताचा देश झालेला आहे तो सध्या श्रीलंका झालेला आहे। श्रीलंकेमध्ये 60 रुपये 26 पैसे इतकं प्रति लिटर, हे लिटर मागे आहे, प्रति लिटर इतकं पेट्रोल आहे, इतका दर आहे। त्याच्यानंतर पाकिस्तान घ्या, आपल्या इथे 100च्या वर पेट्रोल गेलेला आहे। या पाकिस्तानमध्ये, हा ध्वज आहे पाकिस्तानचा, पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा जो दर आहे लिटर मागे तो 51 रुपये 14 पैसे इतका आहे, म्हणजे आपल्यापेक्षा साधारणतः अर्धाच आहे बरोबर आहे पाकिस्तानमध्ये। त्यानंतर बांगलादेश घ्या, जो आपल्या बाजूलाच आहे, पाकिस्तान आपल्या वर आहे, श्रीलंका खाली आहे, नेपाळ या बाजूला आहे उत्तरेकडचे। बांगलादेश
हा बांगलादेश आणि बांगलादेशचा हा ध्वज. बांगलादेशमध्ये पेट्रोल प्रति लिटर 76 रुपये 41 पैसे आहे, म्हणजे आपल्यापेक्षा कमीच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर भूतान. भूतान पहा, हा भूतानचा ध्वज आहे. भूतानमध्ये 49 रुपये 56 पैसे, 49.5 50 घ्या, भारतापेक्षा निम्मे इतके पेट्रोल दर आहे. हे देश कुठले आहेत? हे आशिया खंडातले तर सोडा, भारताच्या आजूबाजूचेच आहे. आणि भारत असा एकमेव देश झालेला आहे की जिथे 100 रुपये इतक्या वर पेट्रोल गेलेलं आहे. म्हणून मी जे बोललो अगोदर, भारत जगातील सर्वाधिक पेट्रोलचे दर असणारा देश ठरतो आहे. बरं, हे झाले आपल्या आजूबाजूचे देश. बरं, हे विकसनशील असो अविकसित आहे, याच्यामधला विकसित तर नाही. बरोबर. बरं, आपण विकसित देश पाहू, ज्या विकसित देशामध्ये सुद्धा भारतापेक्षा कमी दर आहे. अमेरिका घ्या, ज्या अमेरिकेची अर्थव्यवस्था जबरदस्त आहे, भारतापेक्षा कितीतरी पटीने मोठी आहे. बरोबर. त्या अमेरिकेमध्ये 54 रुपये 65 पैसे इतकंच प्रति लिटर दर आहे पेट्रोलचा. ठीक आहे. बरं, अजून एक विकसित राज्य घ्या, देश घ्या, ज्याचं आपलं पटत नाही काही. बरोबर आहे. तो देश पहा, 74 रुपये 74 पैसे इतकं प्रति लिटर पेट्रोल आहे चायनामध्ये. बरं, अजून घ्या, रूस घ्या. रूसमध्ये तर निम्मे आहे. काही दिवसानंतर निम्म्यापेक्षा निम्मे होते की काय असंही वाटते. बरोबर. तर रूसमध्ये, रशिया, 47 रुपये 20 पैसे इतकं दर पेट्रोल आहे. बरोबर आहे. म्हणजेच भारत हा जगातील सर्वाधिक पेट्रोल दर असणारा देश ठरतोय, असं ही आकडेवारी सांगते. बरोबर आहे. मग कोण काय म्हणते याच्यासोबत आपल्याला काही घेणं देणं नाही. आणि एक तुम्हाला सांगतोय, ही आकडेवारी कधीची आहे? ही आकडेवारी आहे 16 फेब्रुवारी 2021ची आकडेवारी आहे ही. बरोबर आहे. 15 दिवस झाले. आपलं 15 दिवसा अगोदरचं पेट्रोल दर हा 96-97 रुपये होता 15 दिवसा अगोदर. बरोबर. आज 15 दिवसानंतर तो दर 100च्याही वर चालला. 3 ते 4 रुपये 15 दिवसामध्ये वाढले. इतके 10 पैसे वाढत नव्हते अगोदर. लक्षात आलं? पेट्रोलचे दर वाढते आणि भारत सर्वाधिक पेट्रोल दर असणारा देश ठरतोय. बरोबर. आता हे काय होतंय भारतामध्ये? असं काय झालं आहे? असे काय आहे की जे पेट्रोल वाढलं आहे आणि इतर देशामध्ये कमी आहे? बरोबर. तर त्याची एक आकडेवारी आपल्याला पाहायची आहे. तो आकडेवारीचा चार्ट मी तुम्हाला सांगतो. बस तेवढा समजलं आपल्याला की आपल्याला कळेल की प्रॉब्लेम कुठे आहे, पेट्रोल वाढते कुठून, हे आपल्याला कळेल. हा एक चार्ट आहे पहा. पेट्रोलची खरी किंमत तुम्हाला आज कळेल की पेट्रोलची मुळात खरी किंमत काय आहे आणि आपल्यापर्यंत येईपर्यंत ते पेट्रोल इतकं महाग 100 रुपयापर्यंत का होतंय ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर पहा, मुंबईचा तुम्हाला आकडा सांगतोय. ही मुंबईचा 16 फेब्रुवारी 2021ची आकडेवारी आहे. ती आकडेवारी फक्त लक्षात घ्यायची आणि हिशोब करून आपल्याला पाहायचं आहे की मेन किंमत किती आहे आणि वाढली किती. ठीक आहे. तर पहा, ही आहे मुंबई आणि ही आहे दिल्ली. 16 फेब्रुवारी 2021चा हा चार्ट आहे. हे दिल्लीचं पेट्रोलियम आहे. 16 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर होता लिटर मागे 89 रुपये 29 पैसे. ठीक आहे. त्याच तारखेला 16 फेब्रुवारीला मुंबईमध्ये जो पेट्रोलचा दर होता तो होता 96 रुपये, जे मी तुम्हाला 15 दिवसा अगोदर 96-97 रुपये सांगितले ते. ठीक आहे. आता आपल्याला मुंबईचं रेट पाहायचं आहे की मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असू शकतं. बरोबर. महाराष्ट्र किंवा मुंबई. मुंबईचं आपलं कॅल्क्युलेशन पाहायचं आहे. हे जे 96 रुपये 16 तारखेला होते ते 96 रुपये कसे झाले, कसे तयार झाले 96 रुपये ते आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे. तर पहा, इथे डिझेल पण दिलेला आहे. 16 तारखेला मुंबईचा जो दर होता डिझेलचा प्रति लिटर मागे तो 86 रुपये 98 पैसे होता, म्हणजे साधारणतः 87 रुपये घ्या. दिल्लीमध्ये तोच रेट 79 रुपये 7 पैसे होता. बरोबर. हा झाला डिझेलचा रेट आणि हा झाला पेट्रोलचा रेट मुंबईचा. हा पेट्रोलचा रेट दिल्लीचा. ठीक आहे. इथं लक्षात घ्या, ही मुंबई आणि हे दिल्ली. आपल्याला मुंबईचं कॅल्क्युलेट करायचं आहे. मुंबई पाहायची आहे की काय आहे. तर पहा, जे गव्हर्नमेंट टॅक्सेस लावतात ते मी इथे तुम्हाला सांगतोय. हे झाले गव्हर्नमेंट टॅक्सेस. बरोबर. आणि इथे जो इतर खर्च लागतो
इन्क्लुडिंग डीलर कमिशन वगैरे वगैरे जे आहे, ठीक आहे. तर इतर कमिशन जे लागतं ते मी तुम्हाला इथे सांगतोय, जे फिक्स आहे, जे लागणार, आणि जे टॅक्सेस सांगतोय त्याचा हिशोब करून तुम्हाला सांगतोय की पेट्रोल का वाढतंय. मी आकडा कोणाचा सांगतोय? मुंबईचा. किती तारखेचा? 16 फेब्रुवारीचा. तर लक्ष द्या, मुळात प्राईज चार्ज जी आहे इन्क्लुडिंग व्हॅट हे फिक्स लागतं बॅरलवर, बरोबर आहे. म्हणजे जे बेस प्राईज आहे ती मुंबईची जी बेस प्राईज आहे ती 32 रुपये 23 पैसे आहे. 32 रुपये 23 पैसे हे काय झाली? बेस प्राईज झाली, म्हणजे मूळ किंमत, यात बदल होऊ शकत नाही, ठीक आहे. हे झाली बेस प्राईज. आता एक्साईज ड्यूटी जे आहे ते इथे पहा, 32 रुपये 9 पैसे हे लावतं केंद्र सरकार. मी तुम्हाला त्या दिवसच्या लेक्चरमध्ये 33 रुपये केंद्र सरकार लावतं असं म्हटलं, तर याला आपण 32 रुपये 9 पैसे म्हटल्यापेक्षा 33 रुपये करू. जे आहे सध्या हे टॅक्सेस जे आहे 33 रुपये कोण लावतं? केंद्र सरकार, ठीक आहे. आता हे केंद्र सरकारच्या अगत्यरीत्या ते कमी करावा, वाढवावा, हे सगळं केंद्र पाहिजे. पण हे 33 रुपये सर्व देशाला, सर्व देशातील राज्याला लागू पडते, ठीक आहे. आणि याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही, कारण हे बेस किंमत आहे, म्हणजेच मूळ किंमत आहे 32 रुपये 23 पैसे, ठीक आहे. आकडेवारी लक्षात ठेवायची, पण 16 फेब्रुवारीची आहे. त्यानंतर डीलर कमिशन आहे. डीलर कमिशन जे लावल्या जातं ते 3.74 रुपये, बरोबर आहे. तर 3.74 हे आहे कमिशन आहे डीलरचं, जे लागतंच. हे वाहतूक खर्च आहे डीलरचा, बरोबर आहे. डीलरशिप घेतो, जो HP आहे, जे इसार पेट्रोल आहे, हे जे कंपन्या आहेत यांना हे जे डीलरशिप घेतात यांना तो चार्ज लागतो 3 रुपये 74 पैसे, ठीक आहे. आता हे झाली बेस प्राईस 32 रुपये, ही 3 रुपये झाले कमिशन. याच्यामध्ये कुठेही बदल होत नाही, हे ठरलेलं आहे, ते राहतं, ठीक आहे. त्यानंतर पहा, हे झालं डीलर कमिशन. त्याच्यानंतर व्हॅट कमिशन, बरोबर, म्हणजे हे लावतं महाराष्ट्र गव्हर्नमेंट. इथे 27 रुपये 13 पैसे मी त्या दिवशी सांगितलं तुम्हाला की महाराष्ट्र गव्हर्नमेंट 27 रुपये लावतं, तर आपण 27च घेऊ. हे कोण लावतं? राज्य सरकार लावतं, बरोबर आहे. हे जे तुम्हाला इथे 2 लिहिलेले आहे मी, ते टॅक्सेस आहे, ते केंद्राचं 33 रुपये आणि राज्याचं 27 रुपये, महाराष्ट्राबद्दल बोलतोय, ठीक आहे. कमिशन प्लस बेस प्राईज. आता याचा जर हिशोब केला, बरोबर, 32 आणि 3 आणि याची जर बेरीज केली तर 1 रुपया पकडा, म्हणजे साधारणतः 32 आणि 3 35 आणि 1 रुपया, हा किती झाले? 36 रुपये. मुळात त्या पेट्रोलची किंमत जी आहे, जे डीलरपर्यंत पोहोचते, ती 36 रुपये आहे, ठीक आहे. आता याचा हिशोब करू. हे झालं केंद्राचं कमिशन 33 रुपये आणि हे 27 रुपये झालं राज्याचं. टोटल जर बेरीज केली तर हे होते 60 रुपये, बरोबर आहे. हे झालं इन्क्लुडिंग केंद्र आणि राज्य यांचे टॅक्स. आता हे 36 रुपये आणि हे 60 रुपये म्हणजे साधारणतः 96 रुपये झालेत, बरोबर आहे. 96 रुपये पेट्रोल आपल्यापर्यंत पोचते. 1 लिटर 96 रुपयाचं. हे 16 फेब्रुवारी 2021ची आकडेवारी आणि इथे हे पहा 96 रुपये, बरोबर आहे. हे जे सांगितलं मी तुम्हाला, हे कोणाबद्दल सांगितलं आहे? मुंबई महाराष्ट्राबद्दल सांगितलं आहे, बरोबर. आता इथे दिल्लीचं पण पाहून घेऊ. दिल्लीमध्ये जो टॅक्स लागतो, जो बेस प्राईज आहे, इथे बेस प्राईज पहा किती आहे? 32 रुपये 23 पैसे आहे महाराष्ट्रामध्ये, आणि इथे दिल्लीमध्ये बेस प्राईज आहे 32 रुपये 1 पैसा, 10 पैसे घ्या, बरोबर. म्हणजे महाराष्ट्रापेक्षा बेस प्राईज पण दिल्लीमध्ये कमी आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकार तेवढंच लावतं, ते केंद्राचं आहे, सर्व राज्यांना लागू पडतं. त्याच्यानंतर इथे डीलर कमिशन पहा 3 रुपये 68 पैसे आहे. इथे डीलर कमिशन मुंबईमध्ये 3 रुपये 74 पैसे आहे, म्हणजे 6 पैसे जास्तच आहे मुंबई महाराष्ट्रामध्ये. इथे हे महत्त्वाचं आहे जे मी आत्ता सांगणार, दिल्ली सरकार जे टॅक्स लावतं ते 21 रुपये 61 पैसे लावतं, साधारण 20 रुपये घ्या. महाराष्ट्र गव्हर्नमेंट तेच 27 रुपये लावतं, म्हणजे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा टॅक्स हा दिल्लीपेक्षा 7 रुपयाने जास्त आहे, ठीक आहे.
अशी जर याची टोटल केली तर 89 रुपये 29 पैसे इतकंच होतात. म्हणजे दिल्लीमध्ये पण साधारणतः 90 रुपये लिटर पेट्रोल होतं 16 तारखेला, तेच महाराष्ट्रामध्ये 96 रुपये लिटर पेट्रोल होतं. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं आहे म्हणजे मूळ किंमत डीलरशिप येईपर्यंत 36च रुपये आहे आणि मग हे टॅक्सेस त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात आणि मग 60 रुपये ॲड झाले की 96वर जाऊन पोहोचतात. सध्या 100च्या वर पेट्रोल चाललेलं आहे. मग आता मला एक सांगा, याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही. हे बेस प्राईज आहे आणि डीलर कमिशन आहे, ते त्यांना पाहिजेच, ते तेवढं लागतंच. महत्त्वाचं आहे की हे इकडे जे आहे याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की हे कमी करू शकतात. आता केंद्र सरकारचं म्हणणं आहे सध्याचं की अगोदरच्या सरकारने जर पेट्रोलियमवर बचत केली असती आणि पेट्रोलियम हा जो घटक आहे हा व्यवस्थित चालवला असता, व्यवस्थित त्याचा वाटा केला असता, व्यवस्थित तो जो भाग आहे पेट्रोलचा तो व्यवस्थित हँडल केला असता, त्या काळामध्ये तो निष्क्रियता दाखवली. लक्षात आलं? सरकारचं म्हणणं काय आहे की त्या सरकारने निष्क्रियता दाखवली म्हणून आम्हाला हे करावं लागतं, पर्याय नाही. म्हणून 33 रुपये म्हणजे सरकार, केंद्र सरकार हे मागे पाहायला जात नाही. राज्य सरकार 27 रुपये करतं. महाराष्ट्र गव्हर्नमेंट हे महाराष्ट्रातील गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहे. ती वाटलं तर ते कमी करू शकतात. जसं मी सांगितलं की दिल्लीमध्ये 20 रुपये आहे, इथे महाराष्ट्रामध्ये 27 रुपये झालेत. बरोबर? हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत आहे. पण हे दोघंही मागे जायला सध्या तरी अशी सिच्युएशन आहे की कोणीही मागे जायला हटत नाही. याच्यावर उपाय म्हणून पुढे आहे जे उपाय मी तुम्हाला सांगतो, जे लोकांनी सुचवले आहे, मोठमोठ्या अर्थतज्ञांनी सुचवले आहे की याचा विचार करावा. ठीक आहे? ही जी आकडेवारी मी तुम्हाला सांगितली चकित करणारी आहे की हे बेस प्राईज आणि कमिशन 36 आणि इकडे टॅक्सेस होतात 60 रुपये. म्हणजे असे किती टॅक्सेस वाढणार, त्या 33पेक्षा 27पेक्षा कमी नाही होत आहे. बरोबर आहे? हे झाला तुम्हाला आराखडा मी जे सांगितला दिल्ली आणि मुंबईचा. आपल्याला मुंबईचा लक्षात घेतला तरीही आपल्याला कळेल की हे पेट्रोल महाग का झालं. ठीक आहे? आता खाली 2020 हाच महिना, मागचा फेब्रुवारी महिना आणि 2021 फेब्रुवारी महिना, जे बॅरलबद्दल आपण बोलतो की मी अगोदरच्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे की 2020 फेब्रुवारीमध्ये एका बॅरलची किंमत ही 54 रुपये होती. एका बॅरेलची किंमत ही 54 रुपये होती आणि 2021मध्ये तीच किंमत 63 रुपये झाली. 2020मध्ये तीच किंमत 63 रुपये झाली आणि ही होती 54 रुपये. म्हणजेच किती वाढलेत? साधारणत 9 रुपये वाढलेत. एका वर्षामध्ये 9 रुपये वाढलेत. कशावर? जे बेस प्राईज आहे मूळ किंमत तिच्यावर. बरोबर? म्हणजेच बॅरलच्या किमतीवर वाढलेत. हा काही भाग नाही आहे वाढण्याचा. 9 रुपये वाढलेत. महत्त्वाचं काय आहे, इथे जे एक्साईज ड्युटी होती जे केंद्र सरकार लावत, जे 19 रुपये होती, कधी हे पहा महत्त्वाचं आहे, केंद्र सरकार 2020मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी केंद्र सरकार जो टॅक्स हे जे तुम्हाला मी 33 रुपये सांगितले ना त्याच्याबद्दल बोलतोय. केंद्र सरकार 19.98 रुपये म्हणजे साधारणत 2020मध्ये जे केंद्र सरकार लावत होतं 2020मध्ये याच महिन्यात जे केंद्र सरकारचा टॅक्स होता तो 20 रुपये होता 2020मध्ये फेब्रुवारी महिन्यातच. आणि 2021मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्येच तो टॅक्स पा किती झाला, हे 20 होता तो 20 वरून 33 रुपये झाला. म्हणजे एका वर्षात हे 13 रुपये वाढले केंद्राचे. लक्षात आलं? इथे पहा 20 रुपये होते तो 32 रुपये 9 पैसे म्हणजे साधारणतः 33 रुपये झाले. आलं लक्षात? दुसरी गोष्ट, व्हॅट जे राज्य सरकार लावतं, हे दिल्लीचा चार्ट आहे, हे 15 रुपये होते 2020मध्ये, ते 20 रुपये झाले 2021मध्ये. बरोबर? आता हे महाराष्ट्राचं जर म्हटलं तर महाराष्ट्राचा सध्या तर 27 रुपये आहे. बरोबर? आणि 2020मध्ये महाराष्ट्राचा जो होता तो 19.54 इतका होता. म्हणजे साधारणतः 19.5 किंवा 20 घ्या, हा पण 7 रुपये वाढला. इकडे केंद्र सरकारने 13 रुपये वाढवले तर इकडे 8 रुपये वाढवले. हा टॅक्स वाढतोय. केंद्रही लावतं, राज्यही लावतं. बरोबर? म्हणजेच तुमच्या लक्षात येईल
की पेट्रोलचे जे भाव वाढलेत, जे सध्याचे भाव वाढलेत, त्यामध्ये केंद्र सरकारने लावलेला टॅक्स आणि राज्य सरकार लावलेला टॅक्स यांची गोळाबेरीज केली तर तो जास्त आहे. म्हणजेच जे टॅक्सेस आहे हे कमी जर झाले तर पेट्रोलचा दर कमी होऊ शकतो, पण कोणीही मागे यायला तयार नाही सध्या तरी. बरोबर आहे. तर हे मी तुम्हाला चार्ट सांगितला आणि याच्यावरचा उपाय काय तर बऱ्याच लोकांनी काही सुचविलं आहे, ते पण मी तुम्हाला सांगून देतो. जे टॅक्सेस मी तुम्हाला आता सांगितले हे लक्षात ठेवा. जे टॅक्सेस मी तुम्हाला सांगितले असं म्हणणं आहे फार म्हणजे जे अर्थतज्ञ आहेत त्यांचं, केंद्र व राज्य या मिळून टॅक्सेस कमी करणे. केंद्र व राज्य या मिळून टॅक्सेस कमी करणे. जे तुम्हाला सांगितलं मी की केंद्र किती लावतो 33. समजा याच्यामधले काही रुपये कमी झाले तर तिकडे कमी होईल. राज्य लावतो महाराष्ट्र 27, यांचेच तर 60 रुपये झाले. बरोबर आहे. या 60 रुपयातले दोघा मिळून जर साधारणतः 7-7 रुपये कमी केले तर 14 रुपये कमी होते. म्हणजे याच्यातले 14 रुपये जर कमी केले तर साधारणतः 46 रुपये येत. बरोबर आहे. तिकडचे 36, इकडचे 46, म्हणजे निदान 14 रुपयानं तरी पेट्रोल कमी होईल. पण निदान कमी तर होईत जाईल, इकडे वाढतेच आहे ना. 15 दिवस झाले, आता 2 दिवसात 100 होतं. आता पुढं 100च्या वरचा टप्पा गाठणार आहे, कारण नियंत्रण सध्या होतच नाही आहे. त्याला नियंत्रण होतच नाही, ते वाढतंच आहे आणि वाढणारच. बरोबर आहे. म्हणून हे टॅक्सेस कमी करावेत केंद्र आणि राज्य मिळून सलोख्याने, असं एक मत आहे जे चांगलं आहे. हे पण होऊ शकते. ठीक आहे. दुसरं एक आहे की पेट्रोल व डिझेल हा विषय GST मध्ये सामील करावा. अजूनही हा विषय GST मध्ये आहे नाही, म्हणून बऱ्याच लोकांनी म्हटलेलं आहे की हे जे 2 विषय आहे पेट्रोल आणि डिझेल किंवा LPG गॅस, क्रूड ऑइल, हा विषय त्या GST पेट्रोलियम पदार्थ हा GST मध्ये टाकून द्यायचा. म्हणजे GST हे कोणाच्या अखत्यारीत आहे? केंद्र सरकारच्या. म्हणजे केंद्र सरकारच्याच हाती निर्णय द्यावा की कोणत्या राज्याने किती टॅक्स लावावा. आणि हे राज्य जे टॅक्सेस लावतं, हे राज्याचा टॅक्सेस लावण्याचा जो अधिकार आहे GST मध्ये गेल्यानंतर तो कमी होईल. म्हणजे सर्व केंद्र सरकारच्या हाती जाईल. केंद्र सरकार जे राज्य अतिरिक्त टॅक्स लावतं किंवा जास्त टॅक्स लावतं याच्यावर बंधनं बसेल. हा एक त्याच्यामधला उपाय, हा पण होऊ शकतो भविष्यामध्ये. बरोबर आहे. तर त्यामुळं अनेक राज्य आहेत की ज्यामध्ये जास्तीत जास्त टॅक्स आहे. जसं राजस्थानमध्ये तर 38 आहे. पहा काय कारभार आहे. 38 रुपये टॅक्सेस आहे. गुजरातमध्ये त्यापेक्षा कमी 33 रुपये आहे. आणि महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो 27 रुपये आहे. मग आता वेगवेगळ्या हे एक तर ठरवून द्यायला पाहिजे की सरासरी इतका टॅक्स असायला हवा. मी जे तुम्हाला चार्ट सांगितला, या चार्टवरून तुमच्या लक्षात आलं असेल की पेट्रोल जे वाढते त्यासाठी जबाबदार कोण आहे, त्यासाठी उपाययोजना काय आहे, आणि त्या पेट्रोलियमची मूळ किंमत किती आणि आपल्यापर्यंत येईपर्यंत ती वाढते का, हे मी तुम्हाला सांगितलं. मी पेट्रोलियमबद्दल 2 लेक्चर घेतलेले आहे. एक लेक्चर मी क्रूड ऑइलबद्दल सांगितलं आणि क्रूड ऑइलचा परिणाम किंमत वाढीवर कसा होतो हे पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, जे ॲपवर आहे. ठीक आहे. हे जे लेक्चर मी तुम्हाला सांगितलं आज, हे का वाढते नेमकं, मी सरकारचं मत त्या दिवशी सांगितलं, पण आपल्याला पाहायचं होतं आणि आपण पाहिलं की मूळ वाढते का. बरोबर आहे. तर भविष्यामध्ये याच्यावर काहीतरी सोल्युशन निघेल आणि हे पेट्रोल दर कमी होईल आणि सामान्य लोकांचं जीवन हे साधारणतः सुरळीत चालू राहील. कारण चार्जिंगच्या गाड्या आल्यात, इलेक्ट्रिक वाहन आलेत, त्याला जर चार्जिंग करून चाललं तर ते पण 1 तासामध्ये 42 किलोमीटर जातं. बरोबर. तर बरेच दिल्लीमध्ये हे पण चालू आहे की ते चार्जिंग करून ते पण चालवतात. म्हणजे आणि काही लोकांनी तर गाड्याच घरी ठेवलेल्या आहेत. बरोबर. कारण त्यात कोरोना, त्यात पेट्रोल दर वाढ, खायला सोय नाही तर ते पेट्रोल गाडीत कुठून टाकणार, असं पण सुरू आहे. म्हणजे सामान्य लोक त्रस्त झालेले आहेत. पेट्रोलच्या दराला आग लागलेल्या आहेत. बरोबर. यावरून आपण बाहेर निघावं, सोल्युशन निघावं अशी आपण अपेक्षा करू. बरोबर. पुढे आपण एक अजून नवीन टॉपिक अपडेट करू. तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासाकडे लक्ष द्या. धन्यवाद.